कच्चे मडके ते सर्वव्यापी ज्ञान. संत नामदेवांची अलौकिक गुरुभक्ती. पंढरपूरच्या पवित्र वाळवंटात चंद्रभागेच्या काठावर भक्तीचा अनुपम सोहळा सजला होता. आषाढीची मुख्य वारी पार पडली होती आणि संतांच्या मेळाव्यात गोपाळकाल्याचा आनंद उत्सव सुरू होता. संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी आणि संत कोरा कुंभार यासारखे थोर वैष्णव एकत्र जमले होते. या सर्व संतांमध्ये नामदेव महाराज जरा वेगळेच उठून दिसत होते. लहानपणापासून विठ्ठलाशी थेट संवाद साधणारे, त्यांच्याशी बाललीला करणारे आणि स्वहस्ते त्याला नैवेद्य भरवणारे नामदेव महाराज पांडुरंगाचे अत्यंत लाडके भक्त होते. पण या असीम प्रेमातून नामदेवांच्या मनात नकळत एक सुप्त भावना अंकुरली होती. या भूतलावर माझ्यासारखा विठ्ठलाचा लाडका आणि अनन्य भक्त दुसरा कोणीच नाही. तेवढ्यात सर्व संतांची पारख करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या संकेताने वृद्ध संत गोरोबा काका पुढे सरसावले. हातात मडके भाजताना वापरले जाणारे लाकडी थापटणे घेऊन गोरोबा काका एका पाठोपाठ एक संतांच्या डोक्यावर हलकीच थाप मारून पाहू लागले. सर्व संत अत्यंत नम्रतेने ही परीक्षा स्वीकारत शांत बसले. परंतु जेव्हा गोरोबा काकांनी नामदेवांच्या मस्तकावर थाप मारली तेव्हा नामदेव महाराजांचा स्वाभिमान दुखावला गेला. ते संतापाने लाल होऊन ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, काका, हे काय मांडले आहे? साक्षात विठ्ठल माझ्या हातून जेवतो आणि तुम्ही माझी परीक्षा घेतात. गोरोबा काकांच्या या सर्व संतांकडे पाहिलं आणि मंद स्मित हस्त केलं आणि एका अभंगातून सुरात उद्गारले, मुक्ताबाई सत्य म्हणे गोरोबाशी, परीक्षा तुम्हापाशी मडकी यांची, थापटणी घेऊन या काका, संतांची या टोका चासपती, गोरा कुंभार तो शोधून या पाहे, कच्चेत हे राहिले नामदेव. गोरोबा काकांनी संपूर्ण संतांच्या सभेत जाहीर करून टाकले, हे मडके अजून कच्चे आहे. सर्व संतांसमोर झालेला हा अपमान नामदेवांच्या वर्मी लागला. ते रुसून थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेले आणि देवासमोर आसवे ढाळत बसल्या. देवा, त्या संतांनी वाळवंटात मला कच्चे मडके म्हणून हिणावले. तुम्हीच सांगा, माझी भक्ती अपूर्ण आहे का? विठ्ठलाच्या मायेने नामदेवांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, नामदेवा, गोरोबाचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तू माझी बालभावाने भक्ती करतोस हे खरं, पण तुला अजून सर्वव्यापी ईश्वराचे ज्ञान झालेले नाही. सद्गुरूच्या अनुग्रहाशिवाय हे कल्पनेचेच कास सुटत नसते. हे सांगताना नामदेवांनी स्वतःच्या अभंगातून लिहून ठेवले आहे, देवा सांगशी ते मज न पटे काही, गुरुविण नाही ज्ञान मज, तुझी या दर्शने निमली आवडी, पाडी येली बेडी प्रपंचाची, नामा म्हणे देवा सांगती ते साच, गुरुविण काच सुटेची ना. पांडुरंगाने नामदेवांना आज्ञा दिली, तू तात्काळ औंढ नागनाथ येथे जा आणि तेथील महादेवाच्या मंदिरात श्री विसोबा खेचर यांना आपले गुरु कर. देवाच्या आज्ञेने नामदेव महाराज औंढ नागनाथ येथे पोहोचले. मंदिरात प्रवेश करताच त्यांनी एक विचित्र दृश्य दिसले. एक वृद्ध जीर्ण शरीर असलेले गृहस्थ म्हणजे विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर आपले धुळीने भरलेले पाय ठेवून निवांत झोपले होते. हे पाहून नामदेवांचा संताप अनावर झाला. ते जोराने ओरडले, बाबा, तुम्हाला कसले भान नाही का? ईश्वराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात. विसोबा खेचर यांनी क्षीण आवाजात डोळे उघडले आणि नम्रतेने म्हणाले, बाळा, मी म्हातारा आहे आणि अशक्त पण आहे. मला पाय हलवता येत नाही. तुला जिथे देव नसेल तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेवांनी हे सोपे वाटले. त्यांनी विसोबांचे पाय उचलून जमिनीवर ठेवले दुसऱ्या बाजूला. पण आश्चर्य म्हणजे जिथे पाय ठेवले तिथून लागलीच एक नवीन शिवपिंड प्रगट व्हायची. नामदेवांनी पाय उचलून दुसरीकडे ठेवले, तिथेही शिवपिंड प्रकट झाले. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे जिथे विसोबांचे पाय पडले तिथे तिथे महादेवांचे प्रकट होत होते. या चमत्काराने नामदेवांचे डोळे खाडकन उघडले. अभंगात
त्यांनी वर्णन केलं आहे. पिंडीवर पाय ठेवून या सोयी, निजले पायी विसोबाते. नामा म्हणे उठा उठा हो शेटजी, पिंडीवरी पाय ठेवलाजी. जिथे ठेवी ती पाय तिथे प्रकटे लिंग, नामाची या भंग जाहला तेथे. जिथे जिथे पाय तिथे तिथे महादेव. पाहून नामदेवांच्या मनातील अहंकाराची भिंत क्षणात कोळमडली. ईश्वर केवळ पंढरपुराच्या विठ्ठल मूर्तीत मर्यादित नसून तो चराचरात कणाकणात व्याप्त आहे याचे साक्षात्कार ज्ञान त्यांना झाले. आपल्या अज्ञानाची जाणीव होताच नामदेवांचे डोळे अश्रूंनी अनावर झाले. त्यांनी कसलाही विचार न करता सद्गुरू विसोबा खेचर यांचे ते पाय म्हणजे पादुका अत्यंत भक्तिभावाने आपल्या मस्तकावर धारण केले आणि त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घातला. विसोबा खेचर यांनी नामदेवांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्यांना गुरुमंत्र दिला. सद्गुरूच्या या अनुग्रहाने वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, विसोबा खेचर केला माझा गुरु, दिला ज्ञान विस्तारू नामा म्हणे. मज अवघा झाला विठ्ठल दर्शन, निरसले भान प्रपंचाचे. माझ्या मस्तकी ठेवला हात, नामा म्हणे मज दाविला अनंत. सद्गुरूच्या चरणांच्या मस्तकाने नामदेवांच्या मनातील मीपणा पूर्णपणे जळून खाक झाला. जेव्हा आत्मज्ञानाची ही दिव्य अनुभूती घेऊन नामदेव महाराज पंढरपूरला परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. ज्ञानेश्वर महाराज आणि गोरोबा काका पुढे होऊन नामदेवांना मिठी मारली. गोरोबा काकांनी पुन्हा एकदा नामदेवांच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला आणि आनंदाने उद्गारले, आता हे मडके पूर्णपणे पक्के झाले आहे. म्हणजेच आता याच्यातून आपण असं तात्पर्य म्हणूया, बाह्य भक्ती आणि कर्म कितीही श्रेष्ठ असले तरी जोवर सद्गुरूच्या चरणी अहंकार अर्पण केला जात नाही तोवर ईश्वराच्या सर्वव्यापी रूपाचा साक्षात्कार घडत नाही. ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते. धन्यवाद. रामकृष्ण.